गोवा येथून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला सुमारे 30 लाख रुपयांचा विदेशी मद्याचा साठा ठाणे गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने जप्त केला आहे। या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे डोंबिवली पूर्व येथील सुदामवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनास अडवले। तपासणी दरम्यान वाहनात विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या। चालक श्रीकांत तोकडे याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याने पुढील चौकशीअंती पांडुरंग निवास चाळीत एका घरातून मोठ्या प्रमाणावर मद्य साठा, बनावट लेबल, हिट गन्स, प्रिंटर मशीन आढळून आले। या कारवाईत 18,290 मद्याच्या बाटल्या, 3 हिट गन्स, मिनी प्रिंटर मशीन, बनावट लेबल व वाहन असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल ठाणे गुन्हे शाखेने जप्त केला आहे। डोंबिवली पोलीस ठाण्यात भाजप व दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या घटनेचा अधिक तपास ठाणे गुन्हे शाखा घटक 1 करत आहे। गुन्हे शाखा ठाणे शहरचे घटक 1चे इंचार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुळकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे असे दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल, त्याचं पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहे ते त्याच्यावर लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती। त्या अनुषंगानं घटक 1चे इंचार्ज PI सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागड्याच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर PSI घुगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली, ज्यामध्ये घटक 1च्या टीमला एकूण जवळपास 450 विदेशी दारूचे बॉक्स मिळाले। जवळपास 18,000 पेक्षा जास्त विदेशी दारूच्या त्या बॉटल्स आहेत। त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन, प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य, हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं। जवळपास 50 लाखाचा अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे। त्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असं त्यांना 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। हा जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथं त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते आणि महाराष्ट्रामधले बऱ्याच जे वाईन शॉप आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही वाईन शॉप आहेत त्या वाईन शॉपमध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे, MRP किंमत आहे, ते किमतीचं ते लेबल लावून ते विकत होते। त्या अनुषंगाने ते फायदा कमवत आहे। याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे। वाईन शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते आरोपी देखील अजून याच्यामध्ये अटक होतील का त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे। मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कळवा येथील रवी वर्माला काल ठाणे कोर्टाने 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली। कळवा भागात राहणारा रवी वर्मा हा एका कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता। संबंधित कंपनी मुंबईतील नौदलाच्या गोदीला सेवा पुरवत होती। वर्मा हा गोदीमध्ये कामानिमित्ताने जात होता। त्याच्याकडे गोदीचे नकाशे आणि छायाचित्र होते। हे छायाचित्र आणि नकाशे त्याने एका तरुणीला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे। समाज माध्यमांवर मुदाजालच्या आधारे त्याला पाकिस्तानच्या गुप्तहेरांनी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे। त्याला ATIच्या पथकाने अटक केल्यानंतर त्याला ठाणे न्यायालयात न्यायाधीश JS जगदाळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयात सरकारी वकील आणि वर्मा यांचे वकील रुपाली शिंदे, राजहंस गिरासे यांनी युक्तिवाद झाला। त्यावेळी न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वर्मा याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। मात्र 5 जूनला त्याला न्यायालयात पुन्हा
हजर करण्यात आले। त्यावेळी न्यायालयाने त्याला पुन्हा 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावले। वर्मा याच्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे त्याचे वकील रुपाली शिंदे आणि राजहंस गिरासे यांनी सांगितले। ठाणे शहरात गेल्या 6 महिन्यापासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिकांनी कडाडून विरोध केलाय। त्या पाठोपाठ आता भाजप आणि ठाकरे गटाने या प्रकरणात उडी घेत टोईंग व्हॅन विरोधात भूमिका जाहीर केली। तसेच शहरात बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ठाणे शहरात पार्किंगची पुरेशी सुविधा नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात। शहरात अनेक ठिकाणी अरुंद रस्ते असून त्या ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांमुळे कोंडी होते। त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुचाकीवर वाहतूक पोलीस टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करतात। या वाहनांद्वारे दुचाकी उचलून नेल्या जातात। मात्र रस्त्यावर पार्क केलेल्या 4 चाकी वाहनांवर केवळ पोलीस जामर लावण्याची कारवाई करतात। ते वाहन बाजूला केले जात नसल्यामुळे कोंडी कायम असते। त्यामुळे केवळ दुचाकी वाहनांवर कारवाई होताना दिसून येते। या कार्यपद्धतीवर टीका होत होती। याबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या। त्यातच टोईंग व्हॅनच्या कामाची मुदतही संपुष्टात आली होती। त्यामुळे वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन बंद केली होती। दरम्यान गेल्या 6 महिन्यापासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिक अजय जया समाजसेवक संगम डोंगरे यांनी विरोध दर्शवला होता। त्यापाठोपाठ आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा या टोईंग व्हॅनच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात येत असलेल्या सांडपाण्याचा गाळ ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा भागातील पडलेगाव येथील तावशी येथे खाडीच्या बाजूला टाकण्यात येत आहे। रासायनिक आणि जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ कोणतीही पूर्वसूचना कायदेशीर परवानगी विना दिव्यात खुलेआम टाकला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोका निर्माण झालाय असा आरोप ठाकरे गटाने केल्याने खळबळ उडाली। हा गाळ हटवून परिसर निर्जंतुक करण्यात आला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाने दिलाय। मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढून त्याची सफाई करण्यात येत आहे। या नदीतून काढण्यात येत असलेला गाळ हा दिव्यात टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रविदास मुंडे यांनी केला आहे। मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात आलेला सडलेला रासायनिक आणि जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक गाळ कोणतीही पूर्वसूचना कायदेशीर परवानगी किंवा प्रक्रियेविना दिवा परिसरात खुलेआम टाकण्यात येत आहे। ही कृती केवळ बेकायदेशीर नसून परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर थेट आघात करणारी आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरात उग्र वाद, डासांचा प्रादुर्भाव, वाऱ्यामुळे पसरणारी दुर्गंधी आणि पाणवठ्यांचे दूषितीकरण सुरू झाले आहे असा आरोप मुंडे यांनी केला आहे। रंगदेवता, नाट्यदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी नव्या रूपात सजलेल्या ठाण्याचे राम गणेश गडकरी रंगायचा नाट्यगृहाचा पडदा येत्या 2 आठवड्यात उघडणार आहे। गेल्या 8 महिन्यांपासून विविध दुरुस्ती आणि डागडुजी कामासाठी रंगायतन बंद ठेवण्यात आले होते। आता अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा गडकरी रंगायतन नाट्यगृहात तांत्रिक चाचण्यानंतर पुनश्च हरिओम होणार असून नाट्य रसिक आता तिसरी घंटा वाजवण्याची प्रतीक्षा करत आहेत। ठाणेकरांचा मानबिंदू असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाचे सांस्कृतिक चळवळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। ठाण्यात शिवसेनेची पहिली सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणेकर रसिकांना गडकरी रंगायतन नाट्यगृहाची भेट दिली होती। 1978 मध्ये उभारलेल्या या नाट्यगृहाची 1998 मध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली होती। त्यानंतर नाट्यक्षेत्रासह तांत्रिक बाबींमध्ये झपाट्याने बदल झाले। त्यामुळे नव्या बदलांचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टिकोनातून
ऑक्टोबर 2024 रंगायतांच्या नूतनीकरणाचे काम ठाणे महापालिका प्रशासनाने हाती घेतले. दरम्यान वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट, ध्वनी व विद्युत व्यवस्थेच्या अंतिम चाचण्यानंतर येत्या 2 आठवड्यात नाट्यगृह रसिकांसाठी खुले केले जाईल अशी माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.